बुद्धीचा मार्ग देऊन प्रज्ञा, शील, करुणा यांची पेरणी केली. असे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध शेतकऱ्यांच्या देठालाही हात लावू नका असे फर्मान सोडणारे, ज्यांनी रयतेचे राज्य उभारले असा महान राजा छत्रपती शिवाजी राजे, ज्यांनी गुलामगिरीचे महत्त्व पटवून देऊन मुलींची पहिली शाळा काढणारे खरे महात्मा म्हणजे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करणारे लोकराजा राजश्री शाहू महाराज आणि जगातील 100 विद्वानांपैकी ज्यांना 4थ्या नंबरवर स्थान मिळाले, 5000 वर्षाची गुलामगिरी अवघ्या 50 वर्षात संपवणारे जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना या देशाला बहाल करणारे प्रखांड पंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांना वंदन करून मी हर्षदा गायकवाड तुमच्या समोर 2 शब्द बोलू इच्छिते. पित्त हे कितीही झळकलं तरी सोन्याचा भाव घेईल का? पित्त हे कितीही झळकलं तरी सोन्याचा भाव घेईल का? अरे निराय कितीही घासला तरी कुऱ्हाडीचा घाव देईल का? पण माझ्या बाबासाहेबांसारखा हिरा जर मातीत पडला तर चमकल्याशिवाय राहील का? चमकल्याशिवाय राहील का? जर बाबासाहेब जन्मलेच नसते तर हा साधा विचार करणेही किती त्रासदायक वाटते. त्यांना अनेक संकटे आली. आपली 3 मुलं गमावताना त्यांचा साधा अंत्यविधी सुद्धा करण्यास ते असमर्थ ठरले. पण याच महामानवाने रक्ताचा एक थेंबही न सांडवता हजारो वर्ष चालत आलेला गुलामीचा नायनाट करून आपल्या विद्वत्तेच्या जोरावर 395 कलमातून अन्याय, अत्याचार, सामाजिक, राजकीय, आर्थिक विषमता यांचा अंतविधी केला. बाबासाहेब म्हणायचे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड केल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी मृत आपणास जान दिली आणि अनेक गुलाम आपल्या हक्क अधिकारासाठी पेटून उठले. मग त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक न्यायासाठी तयार करताना बहिष्कृत हितकारणी सभा, नंतर स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. कोणत्याही चळवळीला जर मुखपत्राची आवश्यकता असते, नाही तर तिची अवस्था पंख नसलेल्या पक्षाप्रमाणे होते. ज्यांना बोलायचीच मुभा नव्हती त्यांच्यासाठी मूकनायक पत्र सुरू झाले. पुढे बहिष्कृत भारत ते समता आणि प्रबुद्ध भारत पर्यंतचा हा प्रवास म्हणजे या देशाचा विकास आहे. त्यांनी फक्त इथल्या माणसाचे हित व्हावे, कोणावरही अन्याय होऊ नये हेच पाहिले. त्यांचे प्रत्येक नागरिकांवर उपकार आहे, पण अजूनही काही आत्मघातकी लोक ते मान्य करण्यास तयार नसतात. या निळ्या आकाशाखाली सर्वांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या क्रांतिक निळ्या रंगाला महत्व आहे. पण अजूनही काही हायजॅक झालेल्या मेंदूला निळा रंग सुद्धा बघवत नाही. बाबासाहेब म्हणायचे, कितीही चांगला विचार असला आणि जर त्याचा प्रसार आणि प्रचार करणारा अनुयायी नसेल तर तो विचार कालांतराने मृत होतो. पण बाबासाहेबांचे अनुयायी मात्र त्यांचे विचार येथे पुन्हा पुन्हा पेरत आहे. लिखाणातून, भाषणातून, शिल्पातून, गायनातून हा सर्वव्यापी भीम विचार ते जगभर पसरवत आहे. आणि म्हणूनच भीम जयंती सर्व जगात अगदी 1 महिनाभर साजरी होते. बाबासाहेबांनी प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा समान असलेला मूल्य कोणत्याही संघर्ष न करता मिळवून दिला. म्हणजे या देशाचा राष्ट्रपती आणि येथील गरीब मजदूर या दोघांचे मूल्य एक समान आहे. पहिला राजा या राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, पण आता या देशाचा राजा येथील प्रत्येक नागरिकाने दिलेल्या मतदानाच्या पेटीतून जन्म घेतो. मध्ये खूपच चाललेले होते. भीम जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा. का बरं असं कोणी हे मध्येच पुष्पट काढलं असावं? म्हणजे हा
तरी सुद्धा हा तेवढाच उमेदीने जयंती साजरी करायचा. साधा कॉलेजचा सेट ऑफ धूमधडाक्यात साजरी करणारा घरातील कार्य, मग ते घर पूजा, हळद, लग्न, अजून काय काय अगदी धूमधडाक्यात साजरी करायची. आणि मध्येच काय काय नाचून काही ते वाचून. अरे हा बैसरूट समाज केवळ वाचूनच तर इथपर्यंत आला आहे. आज सर्वात जास्त शिकलेला समाज आहे. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण सर्वात जास्त यांचे आहे. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की हे पहिले किंवा दुसरे असतातच. उद्धारकर्त्याची जयंती साजरी करताना काही मुलं 18 तास अभ्यास करून त्यांना अभिवादन करतातच की तेव्हा ही भीम जयंती वर्षभर वाचून आणि एक दिवस नाचून धूमधडाक्यात झालीच पाहिजे. जय भीम.